एकविराईच्या पालखीच्या दिवशी असं काही होईल वाटलं पण नव्हतं. दरवर्षी एकविराईच्या आमच्या गावांची पालखी निघते चैत्र महिन्यामध्ये, जेव्हा ही कारल्याला जत्रा असते तेव्हा. एवढा चांगला दिवस होता आज, आणि त्याच दिवशी माझी युट्यूबचे फर्स्ट पेमेंट पण आली. भारी फील होत होता भाई, पहिल्यांदा म्हणजे इतकी मेहनत करून फायनली पेमेंट हातामध्ये आली. घरी कोणालाच आयडिया नव्हता याच्याबद्दल. मी जस्ट बोलली की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, तुम्ही रेडिओ होऊन राहा. एटीएम मध्ये जाऊन पैसे घेऊन आलो आणि स्वीट पण घेतली घरच्या लोकांसाठी, आणि घरी आले मम्मी पप्पाला बोललो तुम्ही डोलं बंद करून बस, तुम्हाला एक सरप्राईज. काहीच आयडिया नव्हती याच्याबद्दल. डोलं बंद केलं आणि बोललो बघा माझी युट्यूबची पहिली पेमेंट आली. बाई एवढी ते शॉक होतं. त्याची रिॲक्शन बघायची असेल ना तर युट्यूबवर ब्लॉग टाकले त्याच्यात बघा, त्याच्यात जाम खुश झालं. नंतर देवासमोर पण पैसे ठेवलं ना, मिठाई आणली ती पण दाखवली ना, मम्मी पप्पाला पण भरून घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. थँक्यू सो मच इतका सपोर्ट करण्यासाठी मला कायम. दादा बहिणीला पण मिठाई भरून घेतली आणि त्याचबरोबर आत्या आली, तिथं आत्याची रिॲक्शन तुम्ही बघाल बाई, कसली खुश होती. घरात असे मोजकेच फॅमिली मेंबर असतात, ते आपल्या खुशीमध्ये खुश होतात आणि त्यांची खुशी लगेच चेहऱ्यावर दिसून येते. फॉर्मॅलिटी म्हणून खुश होतात आणि खोटं खोटं कॉंग्रॅच्युलेशन बोलतात, त्यांचं पण खरं समजतात लगेच. जीव आवा आले का. आज माझी मेहनत मला माहिती आहे, मी कशी व्हिडिओ एडिट केल्यात रात्रभर जागून आणि अपलोड केलं. फोनची स्टोरेज पण आवरी भरायची की काय वय असं वाटायचं कशाला, पण तरी पण मी थांबलो ना व्हिडिओ बनवायचं. बरं नाही मी बनवी, आणि मला हाऊस पण आहे पहिल्यापासून. काही कांची तो बरा मुस्काटले असते मुस्कू दे म्हणा काय. ज्यांच्या सपोर्ट मुलं आज हे शक्य झालं, मम्मी पप्पा झालं आणि युट्यूबचं आपलं जे फॅमिली मेंबर आहेत, आपले सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना मी मनापासून थँक्यू बोलेल. तुमच्यामुळेच हा शक्य झालेला आहे सगळा प्रवास आपला. तुमचा सपोर्ट कायम असाच माझ्या सोबत राहू दे आणि प्रेम पण असंच कायम राहू दे. लवकरच आपली 10K ची फॅमिली पण कम्प्लीट होते. मी युट्यूबवर फुल व्लॉग अपलोड केले, नक्की जाऊन बघा. आणि त्याचबरोबर युट्यूबवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका हो.